हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर बघू शकता असं मस्त आंघोळ करून झाली, डोकं एवढे खाजते काय माहिती. तर चला खाजू द्या. आणि मग मस्त असे केस वरती बांधले. खाली गेल्यानं खूप केस गळत आहेत आणि स्वयंपाकात जात आहेत. म्हटलं चला आज टेरेसवरच केस बांधून जाऊया. एकदम केस वरती बांधलं ना टेन्शन नसतं. तर चला जाऊया नीचे. तर आता दिवसभर असंच राहणार केस. मग खाली आले फटाफट. आहोंना जायची घाई असते, मग पोरांना जायची घाई असते. सकाळी पटापटा खूप लवकर आवरायला लागतं बघा मला. मस्त पटापटा आवरलं बघा. स्वयंपाक आज लवकरच स्वयंपाक झालेला. थोडीसं कंबर पण पेन होती. सीझर आहे ना, तर खूप कंबर पेन होती. असं थंड वातावरण झालं ना पावसाच्या दिवसात खूप पेन होतं मला. मग आज तुम्हाला सांगते, अशा मस्त चपात्या बघा, किती भारी चपात्या केल्या होत्या मी. आणि कधी कधी मूडवर असतं, कधी कधी चांगल्या गोल होत नाहीत, कधी कधी गोल होतात. आणि अशा मस्त चपात्या. आणि इकडं वांग्याचं कालवण बनवलं होतं मी. कसं बनवलं होतं काय माहिती नाही, खूप फास्टमध्ये बनवलं होतं, पण छान झालं होतं खायला. एकदम टेस्टी टेस्टी झालं होतं. मस्त खाल्लं. आणि मी मग घेतले मी नाश्ता करायला. डायरेक्ट जेवतो आम्ही, नाश्ता नसतो आमचा, कधी तर असतो. मग माझा भाऊ पण आलाय, मी आणि तो मस्त असं एन्जॉय केलो नाश्ता. बघा हा माझा छोटा भाऊ आहे तो. आणि मी मस्त असं नाश्ता केलं. आणि असं एक दोन रील्स बनवायचं लय वेळ काय सांगायचं. रील्समुळं काय काय होते. तर चला आहे, नाद असतो कोणाकोणाला, कोणाला कुठला असतोच की नाही सांगा बरं. मग माझ्या पोरीची फरमाईश होती, मम्मी मला अशी शूज पाहिजे. तर कसे शूज घ्यायचे बघा, आजकालच्या पोरांची डिमांडिंग असतात. मग तिला थोडं ओरडले, 2,000चे बूट पाहिजे का. मग बघा हिला 2,000चे बूट पाहिजेत. तर बापरे, पोरांच्या आतापासून लय मोठ्या मोठ्या ख्वाहिश. मग मी झोपेतून उठले दुपारी. मग एका पुतणीला दिवाबत्ती करायला लावली. आणि मी इकडं मस्त असं बघा आहोनी काय काय खायला आणले. एवढं सारं खाऊ घालतात आणि म्हणतात वजन कमी कर. कसं करायचं सांगा. मग इकडं पोरगी माझी भेळ बनवत होती. होममेड भेळ मस्त असं बनवत होते बघा. आहोनी काय 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 आणले खायला. फरसाण, खारी शेंगदाणे आणि मुरमुरे. आता थंडीमध्ये पाऊस पडला की मस्त असं नाश्ता छान वाटतो संध्याकाळचा बघा. अशी मस्त भेळ बनवली. आणि इकडं मस्त बघा, यार मस्त मस्त का बोलते काय माहिती. तर जाऊ द्या. इकडं असं खाल्ली आम्ही चहासोबत. ब्लॅक टी केला होता. फरमाईश होती ब्लॅक टी. इकडे न्यूज बघत बघत असं एन्जॉय केली. इकडं मोबाईल बघत बसली. मग रात्रीच्या स्वयंपाकाला लगेच लागले होते. कालचा ब्लॉग आहे हा. मग मस्त असं जेव्हा बाजरीच्या भाकरी, चटणी आणि कांदा पात एकच नंबर केली होती बघा. कसा भारी कांदा पात, एकदम भारी भारी हिरवी मिरची वगैरे घालून खूपच भारी झाली होती. इकडं कांदा पात, बाजरीची भाकरी एकच नंबर. इकडं जिरा राईस बघा.